जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांच्या आत्महत्या आणि त्यावरील दाव्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या खास रिपोर्टच्या माध्यमातून पाहूयात। संस्था चालक राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूचे गूढ वाढले। कावडिया यांची आत्महत्या आणि त्यावरील दाव्याने खळबळ। विष प्राशन की हृदयविकाराचा झटका, मृत्यूचं कारण अस्पष्ट। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू झाला। त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा होती, मात्र त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती कावडिया यांच्या नातेवाईकांनी दिल्याने चर्चांना उधाण आलंय। वैद्यकीय अधिकारी यांनी राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली, तर पंचनामा दरम्यान राजकुमार कावडिया यांच्याकडे कुठलीही सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 6:30च्या आसपास राजकुमार कावडिया अंदाजे 57 वर्ष सकाळी आले होते। विष प्राशन केलं असं जे सोबत व्यक्ती होते त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर ट्रीटमेंट चालू केली, पण नंतर मग बीपी डाऊन झालं, श्वासोच्छ्वास घेता येत नव्हता, व्हेंटिलेटर लावलं, नंतर सीपीआर चालू करावं लागलं। जवळपास 2 तासापर्यंत प्रयत्न केले। अंदाजे 8:57च्या आसपास हृदय बंद पडलं आणि एवढे प्रयत्न करून त्याला वाचवू शकले। ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे एमएलसी प्राप्त झालेली आहे। त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी पॉइझन घेऊन त्यांचं डेथ झालेली आहे। सर, मृतदेहाच्या खिशात किंवा कुठे त्यांची कीन मोबाईल वगैरे असं काही मिळून आलेलं नाही आणि त्या तपास चालू आहे। वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली असली तरी राजकुमार कावडिया यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला आहे। सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते। कसला स्ट्रोक होता? कसला स्ट्रोक? हार्ट अटॅकचाच म्हणताय। जरा कुठे हार्ट अटॅक आलेला होता? नेमकी तुम्हाला काय अटॅक नाही, अस्वस्थ होते। सकाळी मी पिक केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो। डॉक्टर म्हणे सिव्हिअर स्ट्रोक आहे। मग झाल्यावर थोड्या वेळात ते काही महिन्यांपूर्वी जामनेर मधील पळसखेडा बुद्रुक शिवारात प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्यात आली होती। या महाविद्यालयाची इमारत प्रशासनाकडून अतिक्रमणात असल्याचं सांगण्यात आलं होतं। इमारतीचं बांधकाम पाडण्यात येण्याआधीच संस्थाचालक राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू झाला। कावडिया यांच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्कांना आता ऊत आला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।